विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण केमिस्ट्रीच्या सोल्युशन या चॅप्टरचा अभ्यास सुरू केलेला आहे. पहिल्या क्लासमध्ये सोल्युशन म्हणजे काय, टाइप्स ऑफ सोल्युशन आणि डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ सॉल्व्हेंट आणि सॉल्यूट सोल्युशनचे किती प्रकार पडतात आणि त्यांचे वेगवेगळे उदाहरणं हे आपण पाहिलेलं आहे. तदनंतर सॉल्युबिलिटी ऑफ सॉल्यूट इन सॉल्व्हंट यावर परिणाम करणारे जे घटक आहेत, ज्यामध्ये टेम्परेचर आहे, नेचर ऑफ सॉल्यूट सॉल्व्हेंट आहे, प्रेशर आहे, याचाही अभ्यास आपण केलेला आहे. आज आपण डिस्कशन पुढे नेणार आहोत. आजचा आपला मुद्दा आहे हेनरीज लॉ. पहिला मुद्दा आहे हेनरीज लॉ. आपण पाहू शकता हेनरीज लॉ काय आहे, त्याची डेफिनेशनसुद्धा विचारू शकता. स्टेटमेंट, नॉट डेफिनेशन, स्टेटमेंट विचारू शकता. द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन गॅस सॉल्युबिलिटी इन अ लिक्विड अँड प्रेशर इज गिवन बाय हेनरीज लॉ. याची स्टेटमेंट खाली दिलेली आहे. हेनरीज लॉ आपल्याला काय सांगतो, हा रिलेशन सांगतो, संबंध. कोणाकोणामधला संबंध? गॅस सॉल्युबिलिटी इन अ लिक्विड, जेव्हा गॅस आपल्याला लिक्विडमध्ये सॉल्युबल करायचं आहे, आणि प्रेशर, दॅट इज सॉल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड अलॉंग विथ द प्रेशर. द रिलेशन इज गिवन बाय हेनरीज लॉ. स्टेटमेंट इथे क्लिअर लिहिलेली आहे, आपण पाहू शकता. मी स्टेटमेंट वाचतो आहे. स्टेटमेंट ऑफ हेनरीज लॉ. It states that the solubility of gas in a liquid is directly proportional to the pressure of the gas over the solution. म्हणजे जी सॉल्युबिलिटी आहे गॅसची लिक्विडमधली, ही डायरेक्टली प्रोपोर्शनल राहणार आहे. कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल राहणार आहे? टू द प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. दस आपण असं लिहू शकतो, S is directly proportional to P. आता S काय आहे? S is the solubility of gas in a liquid आणि P काय आहे? प्रेशर. मग या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी साइन हे दोघं समप्रमाणात आहे, समानुपाती असं म्हणतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल मराठीमध्ये. तर आपण हे डायरेक्टली प्रोपोर्शनल चिन्ह काढून इक्वल टू चिन्ह टाकू. इथं आपल्याला कॉन्स्टंट टाकावं लागेल, म्हणून इक्वेशन काय होईल? S इज इक्वल टू KH इंटू P. इक्वेशन नंबर 1. आता कशाला काय म्हणायचं इथं लिहिलेलं आहे, वेअर S इज द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन मोल्स पर लिटर, P इज इक्वल टू प्रेशर ऑफ द गॅस इन बार ओव्हर द सोल्युशन. व्हॉट इज KH? KH इज द प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. याला हेनरीज लॉ कॉन्स्टंट असं म्हणू शकतो. या ठिकाणी कुठलेही कॉन्स्टंट आपण वापरू शकतो. तर हे आहे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, त्याला हेनरीज कॉन्स्टंट असं म्हणायचं. आता याचं युनिट काय आहे? KHचं, म्हणजे जे हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे त्याचं युनिट काय? वी नो दॅट KH इज इक्वल टू, आता या इक्वेशनवरून आपण असं घेऊ शकतो, KH इज इक्वल टू S अपॉन P. हे पहा, KH इज इक्वल टू S अपॉन P. S इज द सॉल्युबिलिटी मेजर्ड इन द मोल्स पर लिटर, P इज द प्रेशर इन बार. सो वी कॅन राईट हिअर दॅट इज इक्वल टू मोल्स पर लिटर पर बार. आता हे बार इकडे वर गेलं तर काय होईल? इन्व्हर्स. तर त्याचा इन्व्हर्स घ्यावा लागेल, बार इन्व्हर्स. म्हणून KHचं युनिट होईल मोल्स पर लिटर पर बार. आता कंडिशन काय आहे? वेन P इज इक्वल टू 1, म्हणजे प्रेशर हे 1 ॲटमॉस्फिअर असेल दाब, तेव्हा KHची किंमत कोणासोबत होईल? S सोबत होईल. KH इज इक्वल टू S. दस KH दॅट इज हेनरीज कॉन्स्टंट इज द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड वेन इट्स प्रेशर ओव्हर द सोल्युशन इज 1 बार. जेव्हा प्रेशर 1 बार असेल तेव्हा सॉल्युबिलिटी आणि KHची किंमत कशी होईल? सारखी होईल, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता यानंतर एक्सेप्शन्स टू हेनरीज लॉ आपण बघणार आहोत. एक्सेप्शन्स, अपवाद. गॅसेस लाईक NH3CO2 डू नॉट ओबे हेनरीज लॉ. 2 गॅसेस आहेत, अमोनिया अँड कार्बन डायऑक्साईड. हे हेनरीज लॉच्या म्हणण्यानुसार काम करत नाहीत किंवा त्याचा आदेश पाळत नाही. The reason is that
these gases react with water. कारण हे gases काय होतात, पाण्यासोबत रिॲक्ट होतात. You can see ammonia react with water to form NH4 plus OH minus. CO2 react with H2O to form H2CO3. Because of these reactions, NH3 and CO2 gas have higher solubilities than expected by Henry's law. हे पाण्यामध्ये विरघळत असल्यामुळं यांचं जे सॉल्युबिलिटी आहे ती जास्त राहणार आहे. पुढचा मुद्दा आहे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विड्स. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड इन लिक्विड. आता कोणतं सोल्युशन आपल्याला घ्यायचे आहे, लिक्विड इन लिक्विड. एक लिक्विड दुसऱ्या लिक्विडमध्ये टाकल्यानंतर जे सोल्युशन होतं त्याला आपण मागे पाहिलेलं आहे लिक्विड इन लिक्विड सोल्युशन. याच्या वेपर प्रेशर संदर्भात या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची आहे. कन्सिडर ए बायनरी सोल्युशन. आपल्याला माहिती आहे बायनरी सोल्युशनमध्ये किती कॉम्पोनंट असतात, 2. ऑफ 2 होलाटाईल वेपोरायझेबल ऑर लिक्विड्स विथ लो बॉइलिंग पॉईंट. याला होलाटाईल असं म्हणायचं आहे. ज्यांचा बॉइलिंग पॉईंट अतिशय कमी असतो त्यांना होलाटाईल असं म्हणतात. लिक्विड्स A1 and A2. When the solution of these two liquids, that is liquid in liquid solution, is placed in a closed container, both the liquids vaporizes. जेव्हा क्लोज कंटेनरमध्ये आपण A1 + A2 ठेवू तेव्हा दोघांचं काय होईल, वेपोरायझेशन या ठिकाणी होईल. इव्हेंच्युअली an equilibrium is established between vapors and liquid phase. या ठिकाणी लिक्विड फेज आणि वेपरमध्ये या ठिकाणी काय होईल, इक्विलिब्रियम तयार होईल, समतोलता. द पार्शियल प्रेशर ऑफ द कॉम्पोनंट आर रिलेटेड टू दिअर मोल फ्रॅक्शन्स. आता मोल फ्रॅक्शन हे केमिस्ट्रीमध्ये स्मॉल x या अक्षरांना देतात. इन द सोल्युशन द रिलेशन इज गिवन बाय रॉड्स लॉ. म्हणजे या ठिकाणी लिक्विड इन लिक्विडच्या संदर्भातलं जे काही वेपर प्रेशर आहे या संदर्भात एक नियम आपल्याकडे येणार आहे, तो आहे रॉड्स लॉ. आता रॉड्स लॉचं काय म्हणणं आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. दिस लॉ स्टेट्स दॅट द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी होलाटाईल कॉम्पोनंट ऑफ ए सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कॉम्पोनंट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. परत रीड करतोय मी. दिस लॉ स्टेट्स दॅट the partial vapor pressure of any volatile component of a solution is equal to the vapor pressure of the pure component multiplied by its mole fraction in the solution. आता याला समजावून घेण्यासाठी आपल्याला काही इक्वेशन्स या ठिकाणी घ्यावे लागतील, त्याचा विचार आपण या ठिकाणी करूया. सपोज दॅट फॉर ए बायनरी सोल्युशन ऑफ 2 volatile liquids A1 and A2. लिक्विड्स आहेत A1 आणि A2. P1 and P2 आर दिअर पार्शियल वेपर प्रेशर. A1चा पार्शियल प्रेशर P1, A2चा पार्शियल प्रेशर P2. अँड X1 and X2 आर दिअर मोल फ्रॅक्शन्स. म्हणजे याचा मोल फ्रॅक्शन आहे X1, याचा मोल फ्रॅक्शन आहे X2 इन द सोल्युशन. देन अकॉर्डिंग टू रॉड्स लॉ. आता रॉड्स लॉच्या म्हणण्यानुसार काय होईल याचा आपण या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी P1 इज इक्वल टू X1 इंटू P1 नॉट किंवा 0 P1 0. म्हणजे याचा पार्शियल प्रेशर जो आहे कशाचा, A1चा, तो काय होईल, मोल फ्रॅक्शन इंटू त्याचं प्रेशर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता P1 नॉट. आता P1 नॉट काय आहेत मी या ठिकाणी थोडंसं तुम्हाला सांगेल. P1 नॉट अँड P2 नॉट आर द वेपर प्रेशर ऑफ द प्युअर लिक्विड्स A1 अँड A2. जेव्हा लिक्विड हे प्युअर आहेत त्यांचं प्रेशर हे नॉटनं दिलं जातं, स्टँडर्ड थोडक्यात. दुसरं आहे पार्शियल प्रेशर ऑफ सेकंड P2 इज इक्वल टू X2 इंटू P2 नॉट, वेअर P1 नॉट अँड P2 नॉट आर द वेपर प्रेशर ऑफ द प्युअर लिक्विड मिक्स करण्यापूर्वीची A1 अँड A2 रिस्पेक्टिवली, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. अकॉर्डिंग टू डॉल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर द टोटल प्रेशर P अबाव द सोल्युशन इज गिवन ॲज. आता आपल्याला या ठिकाणी बघता येईल टोटल प्रेशर जे आहे ते कसं देता येईल. टोटल प्रेशर P इज इक्वल टू P1 + P2. आता आपण बघितलेलं आहे
पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ P1 अँड P2 फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2. इक्वेशन नंबर 1 अँड 2 हे या ठिकाणी दिलेले आहेत. P1 आणि P2 यांची किमती आपल्याला ठेवायच्या आहेत. x1 P1 नॉट, x2 P2 नॉट. इथे ठेवा तुम्ही. P इज इक्वल टू P1 नॉट इन P1 नॉट, इथं उलटं लिहिलं मी, काय प्रॉब्लेम नाही. P1 नॉट इंटू x1, P2 नॉट इंटू x2. दिस इज इक्वेशन नंबर 3. वी नो दॅट x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. म्हणजे कोणत्याही दोघांचं मोल फ्रॅक्शनची जी बेरीज आहे ती नेहमी 1 असते. मग x1ची किंमत किती होईल? 1 मायनस x2. सो इक्वेशन 3 बिकम्स, आता x1च्या ऐवजी तुम्ही काय ठेवणार? 1 मायनस x2 ठेवणार इथे. आता बघा इक्वेशन P इज इक्वल टू, आता बघा P इज इक्वल टू P1 नॉट, x1च्या ऐवजी काय ठेवायचं आहे? 1 मायनस x2 प्लस P2 नॉट इंटू x2. सो P इज इक्वल टू, ह्याच्याने याला गुणाकार करा. P1 नॉट एक P1 नॉट इंटू 1 इज अ P1 नॉट मायनस या दोघांचा गुणाकार P1 नॉट इंटू x2 प्लस P2 नॉट x2. त्यानंतर P इज इक्वल टू, आता इथे आपल्याला हे मायनस आहे, आपल्याला हे मायनसमध्ये घेता येईल म्हणून इथं असं लिहायचं आपल्याला P2 नॉट x2 मायनस P1 नॉट x2 प्लस P1 नॉट. म्हणजेच P इज इक्वल टू P2 नॉट मायनस P1 नॉट, x2 इज अ कॉमन, यू टेक हिअर. याला हे ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचं आहे, आउट ऑफ द ब्रॅकेट, प्लस P1 नॉट. अशा प्रकारे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. P इज इक्वल टू P2 नॉट मायनस P1 नॉट इंटू x2 प्लस P1 नॉट. दिस इज इक्वेशन नंबर 4. बिकॉज P1 नॉट अँड P2 नॉट आर कॉन्स्टंट, ए प्लॉट ऑफ P वर्सेस x2 इज द स्ट्रेट लाईन ॲज शोन इन द फिगर. आता यांचं जेव्हा आपण ग्राफ काढू, कशाचा? प्रेशर आणि x2, मोल फ्रॅक्शन ऑफ द A2 कॉम्पोनंट. द फिगर ऑल्सो शोज द प्लॉट ऑफ P1 वर्सेस x1 and P2 versus x2 according to equation number 1 and 2. These are straight line passing through the origin. रॉल्स लॉचं काय म्हणणं आहे हे या ठिकाणी आपण या ग्राफद्वारे समजावून घेणार आहोत. या y ॲक्सिसवरती आहे वेपर प्रेशर P नॉट, त्यानंतर इकडे x ॲक्सिसवरती आहे मोल फ्रॅक्शन. जेव्हा x1चा मोल फ्रॅक्शन 1 असतो या ठिकाणी, तेव्हा x1 या ठिकाणी किती राहील? 0. इथे बघा या याच्यामध्ये x1 इज 0 1, x2 इज 0. इथं x1 इज 0, इथं x2 इज 1. हे अपोजिट राहणार आहे, म्हणजे इकडून असं x2 वाढत जाईल. इथं बघा ना x1 0 आहे, इथं x2 वाढत चालला, किती होईल? 1. मोल फ्रॅक्शनची जास्तीत जास्त किंमत ही 1 असते, असं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर हे तुम्ही पाहू शकता की हा ग्राफ आहे, या ठिकाणी असे स्ट्रेट लाईन ग्राफ आहेत. हे तर ह्या ग्राफमध्ये आयडियल सोल्युशन P टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2 असं दिलेलं आहे. आणि इथे P1 नॉट आणि इथे P1 हे दिलेलं आहे फर्स्ट ग्राफ, इथं सेकंड ग्राफ दिलेला आहे, इथं P2 नॉट दिलेला आहे. तर अशा प्रकारे हे या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल, व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर विथ मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्यूट. वेपर प्रेशर हा मोल फ्रॅक्शनशी कशा प्रकारे बदलतो, त्या दोघांमधला संबंध काय आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे. हे पहिल्या सोल्युशनचं मोल फ्रॅक्शन आहे, हे दुसऱ्या सोल्युशनचं मोल फ्रॅक्शन आहे. अशा प्रकारे हे दोन्ही स्ट्रेट लाईन ग्राफ आहेत आणि आयडियल सोल्युशनसाठी काय राहील हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे केसेस आपण या ठिकाणी बघणार आहोत. फॉर P1 0 versus x2 straight line, P is equal to P1 naught at x2 naught, P is equal to P2 naught at
x2 इज इक्वल टू 1. त्यानंतर सेकंड केस आहे फॉर P1 वर्सेस x1. स्ट्रेट लाईन आहे. ग्राफमध्ये बघू शकता तुम्ही, जिथे P1ची किंमत 0 असेल, P1 इज 0 ॲट x1 इज इक्वल टू 0, P1 इज इक्वल टू P1 नॉट ॲट x1 इज इक्वल टू 1. आणि तिसरी केस आहे फॉर P2 वर्सेस x2 स्ट्रेट लाईन, P2 is equal to 0 at x2 is equal to 0 and P2 is equal to P2 naught at x2 is equal to x1 naught. हे तिन्ही केसेस या ग्राफवरून हे आपल्याला अगदी स्पष्ट होतील आणि याच्याद्वारे आपण रॉल्स लॉ समजावून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत कंपोजिशन ऑफ वेपर फेज. कंपोजिशन ऑफ वेपर फेज याला डॉल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर असं सुद्धा म्हणतात. मग हे काय आहे? द कंपोजिशन ऑफ वेपर इन इक्विलिब्रियम विथ द सोल्यूशन कॅन बी डिटरमाइंड बाय डॉल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. If we take y1 and y2 are the mole fractions of the two components in the vapors, then P1 कसं देता येईल? P1 is equal to y1p, P2 is equal to y2p, where P1 and P2 are the partial pressure of the two components in the vapors and P is the total vapor pressure. अशा प्रकारे ह्या सर्व बाबी आहेत रॉल्स लॉच्या संदर्भातल्या. त्यानंतर आपण पाहणार आहोत आयडियल सोल्युशन्स. जसं आयडियल गॅसेस असतात, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसमध्ये आपण बघितलं. आयडियल गॅसेस कोणाला म्हणायचं? जे ऑल गॅसेस ओबे करतात. दोज गॅसेस विच ओबेज ऑल द गॅस लॉज दे आर कॉल्ड ॲज आयडियल गॅसेस. तसं आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशनची आयडिया हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आयडियल सोल्युशनचे कॅरेक्टर्स या ठिकाणी मी दिलेले आहेत. आयडियल सोल्युशन नंबर 1, आयडियल सोल्युशन ओबे रॉल्स लॉ. P1 इज इक्वल टू x1 P1 नॉट ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कुठल्याही कॉन्सन्ट्रेशन रेंजमध्ये हे सोल्युशन रॉल्स लॉ ओबे करतात, रॉल्स लॉ म्हणण्यानुसार वागतात. नो हीट इज इव्हॉल्व्ड ऑर ॲब्सॉर्ब्ड when the two components forming an ideal solution are mixed, that is enthalpy of mixing is 0. म्हणजे जेव्हा दोन सोल्युशन मिक्स करून तेव्हा कुठल्याही प्रकारची उष्णता ही बाहेर पडणार नाही. तिसरं कॅरेक्टर आहे देर इज नो व्हॉल्यूम चेंज when two components are mixed when they are forming ideal solution, that is volume of an ideal solution is equal to the sum of volumes of the two components taken for the mixture, that is change in volume it is equal to 0. जितकं व्हॉल्यूम पहिल्याचं घेतलेलं आहे 1 लिटर, दुसऱ्याचं घेतलेलं आहे 1 लिटर, तर सोल्युशन किती होईल? 2 लिटर. त्यांच्या व्हॉल्यूममध्ये कुठलाही फरक होणार नाही. त्यानंतर आहे नेक्स्ट कॅरेक्टर. इन ॲन आयडियल सोल्युशन सॉल्वंट सोल्यूट, सोल्यूट सोल्यूट अँड सॉल्वंट सॉल्वंट मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर कंपॅरेबल. हे जे इंटरॅक्शन असतात, आंतरक्रिया, ह्या कंपॅरेबल असतात. द वेपर प्रेशर ऑफ ॲन आयडियल सोल्युशन ऑलवेज लाईज बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट. वेपर प्रेशर आहे आयडियल सोल्युशनचं, ते वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंटच्या दोघांच्या मध्ये हे या ठिकाणी असतं. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट परफेक्टली आयडियल सोल्युशन्स आर अनकॉमन. जगामध्ये परफेक्टली आयडियल सोल्युशन नसतातच. जसं आयडियल गॅसेस नसतात तसं आयडियल सोल्युशन्ससुद्धा एक्झिस्ट करत नाहीत. फॉर एक्झाम्पल बेन्झीन प्लस टोलिन, बेन्झीन आणि टोलिनचं जे सोल्युशन आहे बिहेव नियरली लाईक अ आयडियल सोल्युशन. हे या दोघांचं जे मिक्सचर आहे ते जवळपास आयडियल सोल्युशनसारखं असतं असं आपल्याला या ठिकाणी मानावं लागेल. आफ्टर दॅट वी टेक व्हॉट आर द नॉन आयडियल सोल्युशन. याला रिअल सोल्युशन्स असं म्हणायचं आहे. आता याचे दोन कॅरेक्टर. दी सोल्युशन डू नॉट ओबे रॉल्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. जे सोल्युशन रॉल्स लॉ
ओबे करत नाहीत, त्यांच्या म्हणण्यानुसार वागत नाहीत, त्याला नॉन आयडियल सोल्युशन असं नाही. वेपर प्रेशर ऑफ दी सोल्युशन्स कॅन बी हायर ऑर लोअर दॅन दोज ऑफ द प्युअर कॉम्पोनंट. म्हणजे दोन घटक एकत्र येणार आहे त्याच्यापेक्षा या सोल्युशनचं प्रेशर हे कमी असेल किंवा जास्त असेल असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर डेव्हिएशन ऑफ नॉन आयडियल सोल्युशन फ्रॉम रॉड्स लॉ. डेव्हिएशन म्हणजे दूर जाणे. कशापासून दूर जाणे? रॉड्स लॉच्या म्हणण्यापासून. नॉन आयडियल सोल्युशन्स रिअल सोल्युशन शोज 2 टाईप्स ऑफ डेव्हिएशन फ्रॉम द रॉड्स लॉ. तर हे जे आयडियल सोल्युशन्स रिअल सोल्युशनचं रॉड्स लॉपासून जे डेव्हिएशन असतं ते 2 प्रकारचं असतं. फर्स्ट टाईप पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉड्स लॉ. याचे 2-3 कॅरेक्टर्स हे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. द सोल्युशन इन विच द सॉल्वेंट इंटरॅक्शन अट्रॅक्शन intermolecular attractions are weaker than those between solute molecules and solvent molecule exhibit shows positive deviation. त्यानंतर the vapor pressure of such a solution are higher than those of the pure component. प्युअर कॉम्पोनंटपेक्षा या सोल्युशनचं जे वेपर प्रेशर आहे ते जास्त असतं, तेव्हा ते जे डेव्हिएशन दाखवतात त्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन असं म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल द सोल्युशन ऑफ नंबर 1 इथेनॉल अँड ॲसिटोन, दुसरं आहे कार्बन डायसल्फाईड अँड ॲसिटोन शोज पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम द रॉड्स लॉ असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता यासाठी ही फिगर दिलेली आहे पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑफ द सोल्युशन. हे या ठिकाणी बघू शकता. हे जे लाईन्स दाखवलेले आहेत ह्याच्या ह्या रेषा ह्या वर गेलेल्या आहेत. असं वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन हे जास्त आहे म्हणून इथं या डेव्हिएशनला काय म्हणायचं आहे आपल्याला? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. बाकीचे कॅरेक्टर हे सगळे सारखेच आहे जसं रॉड्स लॉमध्ये बघितलेलं आहे आपण. त्यानंतर निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम द रॉड्स लॉ हे आपण पाहणार आहोत. द सोल्युशन इन विच इंटरॅक्शन बिटवीन सॉल्व्हेंट अँड सॉल्यूट मॉलिक्युल्स आर स्ट्रॉंगर. सॉल्व्हेंट आणि सॉल्यूट मॉलिक्युलमधलं जे इंटरॅक्शन आहे आंतरक्रिया ते अतिशय स्ट्रॉंग असते कोणापेक्षा? दॅन सॉल्यूट और सॉल्व्हेंट इंटरॅक्शन एक्झिबिट और शोज निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉड्स लॉ. द वेपर, आता बघा की पॉईंट आहे हा. द वेपर प्रेशर ऑफ सच अ सोल्युशन्स आर लोअर. पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये हे हायर होतं, इथं हे लोअर झालं. आर लोअर दॅन दोज ऑफ द प्युअर कॉम्पोनंट. फॉर एक्झाम्पल द सोल्युशन्स ऑफ नंबर 1 फिनॉल प्लस ॲनिलीन, सेकंड क्लोरोफॉर्म प्लस ॲसिटोन एक्झिबिट निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉड्स लॉ. तर हे जे 2 सोल्युशन या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहे हे रॉड्स लॉपासून निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतात. आता या संदर्भातला ग्राफ हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. इथं लिहिलेलं आहे निगेटिव्ह डेव्हिएशन ऑफ द सोल्युशन फ्रॉम रॉड्स लॉ. आता या ठिकाणी बघा हे जे लाईन्स आहेत यापेक्षा हे जे ओरिजिनल सोल्युशन तयार झालेलं आहे या ठिकाणी 2 कॉम्पोनंट मिक्स केल्यानंतर जे सोल्युशन तयार झालं हे या व्हॅल्यूपेक्षा एक खाली आहे म्हणून याला काय म्हणायचं? निगेटिव्ह डेव्हिएशन असं म्हणायचं आहे. तर आज आपण पाहिलेलं आहे रॉड्स लॉ, त्यानंतर रॉड्स लॉची स्टेटमेंट, त्याचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स, त्याच पद्धतीनं आयडियल सोल्युशन्स, नॉन आयडियल सोल्युशन्स. जे ओबे करतात त्यांना आयडियल सोल्युशन म्हणायचं आहे, जे रॉड्स लॉ ओबे करत नाही त्यांना नॉन आयडियल सोल्युशन म्हणायचं. आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशनची उदाहरणं आपण बघितलेली आहेत. त्याच पद्धतीनं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणजे रॉड्स लॉपासून पॉझिटिव्ह दिशेमध्ये जाणारे आणि निगेटिव्ह दिशेमध्ये जाणारे दोन्ही गुणधर्म हे आपण बघितलेले आहेत. या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशनचे ग्राफ्स हे आपण पाहिलेले आहेत. एका ग्राफमध्ये पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवत आहे आणि दुसऱ्या ग्राफमध्ये हे निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवत आहे. तर अशा प्रकारे हा सोल्युशनवरचा सेकंड लेक्चर होता ज्याच्यामध्ये फोकस होता आपला रॉड्स लॉवरती. यात काही शंका असतील तर आपण ग्रुपवर शेअर करू शकता.
Thank you for hearing me. Thank you guys.